आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फणस। या प्रकारे फणसाचं झाड असतं। इथे तुम्ही बघू शकता अगदी खालपासून वरपर्यंत फणस झाडाला लागलेले आहेत। खाली लागलेले फणस अगदी सहज हाताला येतात। आता यापैकीच काही फणस आम्ही काढून घरी आणले आणि यातलाच एक आपण आता कापणार आहोत। फणस कापताना सर्वात आधी कोयत्याला आणि हाताला चांगलं असं तेल लावून घ्यायचंय। इथे तुम्ही बघू शकता मावशी कोयत्याला तेल लावते आणि हाताला सुद्धा व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचंय, जेणेकरून फणस कापल्यानंतर ते चिटकणार नाही। फणसाचे दोन प्रकार असतात, कापा आणि बरका। बरका फणस हा पटकन कापला जातो आणि गरे सुद्धा काढायला खूप सोपे जातात, पण गरे खूप गिळगिळीत असतात। या उलट कापा फणस खाण्यासाठी खूप छान लागतो। आता आपण जे गरे खाणार आहोत ते कापा फणसाचे गरे आहेत। या प्रकारे फणस कापून घ्यायचंय आणि फणसाचा जो वरचा भाग आहे तो कट करायचा, म्हणजे गरे काढण्यासाठी सोपे जातात। इथे बघू शकता तुम्ही गरे थोडे छोटे साईजचे आहेत, पण छान आहेत। फणसाचा खूप छान सुगंध येतोय आणि माझी दोन्ही मुलं खायला सुद्धा बसले। आता गरामधली बी काढून मावशीने छोटूला खायला दिले। खा, गोड आहे? गोड आहे? गोड आहे, छान आहे, वा वा। अरे रुद्र, हा माझा दुसरा बेबी आहे, तो सुद्धा खातोय। कसं आहे? छान आहे ना? छान आहे, गोड आहे। खा। एवढे गरे निघाले। आता आमचा फणस कापून झालाय आणि हे एवढे गरे पडलेत। खूप छान आणि चवीला एकदम टेस्टी असे गरे आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।